अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील रहाटगाव जवळील उड्डाणपुलाबाबत धक्कादायक प्रकार समोर आलाय। पुलाचं काम अद्याप अपूर्ण असतानाच आणि अधिकृत उद्घाटनही न होता या पुलावरून वाहतूक सुरू करण्यात आली आहे। अपूर्ण पुलावरून सुरू झालेल्या वाहतुकीमुळे मोठ्या अपघाताचा धोका निर्माण झाल्याचा आरोप करत नागरिकांनी तसंच शिवसेनेनं तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील रहाटगाव जवळील उड्डाणपुलाचं काम अद्याप पूर्ण झालेलं नाही। मात्र अधिकृत उद्घाटन होण्यापूर्वीच या पुलावरून वाहतूक सुरू करण्यात आल्याचा प्रकार समोर आलाय। पुलावरील अनेक कामं अद्याप अपूर्ण असल्याने वाहन चालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झालाय। अपूर्ण आणि धोकादायक पुलावरून वाहनं सुरू झाल्याने मोठ्या अपघाताची शक्यता व्यक्त केली जात आहे। या प्रकारावर नागरिकांनी संताप व्यक्त केला असून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत। अपूर्ण पुलामुळे एखादा गंभीर अपघात घडल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार असा सवालही नागरिकांकडून उपस्थित केला जातोय। आज सकाळपासून अमरावती ते नागपूर रहाटगाव नजीक असलेल्या या हायवेचं जे अपूर्ण असलेलं काम जे गेल्या कित्येक वर्षापासून त्याचं काम सुरू आहे, परंतु आज सकाळपासून इथे ट्रकची वाहतूक आणि टू व्हीलर्स असंख्य अशा सकाळपासून सुरू आहे। या परिस्थितीत जर इथे कोणता अपघात झाला तर याला जबाबदार कोण, याची सर्वात पहिले या संबंधित या हायवेच्या प्राधिकरणाने दखल घ्यावी। संबंधित कोणताही विभाग असेल त्या विभागाने याची दखल घ्यावी व अपूर्ण काम अगोदर पूर्ण करावे आणि नंतर हा ब्रिज सुरू करावा।